बेघर बेवारस महिला, या महिलेची अत्यंत अवस्था खराब होती। अशा महिलेला नंददीप फाउंडेशनने आधार दिला आणि त्यांना अशा सुखी ठिकाणी आणि ज्यांना मायेचा आधार हवा आहे अशा ठिकाणी नंददीप फाउंडेशन बेघर निवारा केंद्र येथे आणण्यात आले आणि फार विद्रूप परिस्थिती होती मित्रहो। त्या गावामध्ये जवळपास 22 वर्षापासून तिने आंघोळच केली नाही अशी माहिती नंददीप फाउंडेशनला दिनेश तिवारी यांनी दिली। गावकऱ्यांनी सुद्धा ही माहिती सांगितली आणि 22 वर्षापासून तिला कोणीही नातेवाईक नसल्यामुळे तिची ही अवस्था झालेली आहे। केस पाहतो आपण किती वाढलेले केस आहेत, किती अत्यंत वाईट परिस्थिती आहे। अशा परिस्थितीमध्ये ही बेघर महिला, जिला महिलेचं नाव होतं मीराबाई विठोबा माहुलकर, राहणार गणेशपूर, तालुका नांदगाव, खंडेश्वर, जिल्हा अमरावती, या ठिकाणी मित्रो मतीन भोसले, दिनेशभाऊ तिवाडे आणि आनंद कसंबे, अमित कांबळे या सगळ्यांनी मदतीचा हात दिला। त्यामुळे ही महिला गावातून आपल्या नंददीप फाउंडेशन निवारा केंद्र येथे तिला आणण्यात आलं। फार अत्यंत वाईट अवस्था होती, असं संपूर्ण गाव जमा झालं होतं, कारण ती दगड मुगोटे मारते असा ते निरोप आला होता। अशा निरोपाला आम्ही सुद्धा घाबरलो होतो की काय होईल, परंतु त्या ठिकाणी जाताच त्या महिला, बेघर महिला आईला त्या निवारा केंद्रावर संदीप शिंदे नंददीप फाउंडेशनची सेवा करतात आहे आणि अशा निराधारांना मायेचा हात देतात आहे। अशा या बेघर बांधवांसाठी नंददीप फाउंडेशन काम करतो। ज्यांना परिवार नाही, ज्यांना कुणीही नाही, अशा या निराधारांना आधार देण्याचं काम नंददीप फाउंडेशन करते आहे। त्या गावातून आणताना फार अत्यंत तिने त्रास सुद्धा दिला, परंतु एका महिलेला, एका बेघर आईला निवारा देणे ही समाजाची गरज आहे। नंददीप फाउंडेशन या अशा निराधारांसाठी काम करते आहे। गणेशपूर या गावातून गावकरी सुद्धा त्या ठिकाणी जमले होते। भयंकर परिस्थिती बिकट झालेली होती। अशा अवस्थेमध्ये त्या ठिकाणावरून नंददीप फाउंडेशनने आणलेले आहे। हे काय आहे, आपण 4-5 दिवसांना आपल्या गाडीनं जाऊ। त्याची तब्येत आहे करू। हे 150 आहे, अशा 150 तिथं हे संदीप दादा शिंदे आहे आणि हैदराबाद, कलकत्ता, नागपूर, अमरावती, पुणे, नंदुरबार या दूरदूरच्या ठिकाणाहून हे तरी चांगले आहे। याच्यापेक्षा 72 कंडिशनचे मनोरुग्ण, 150 मनोरुग्ण हा बाप माणूस तिथं पोचतात आणि म्हणून आपल्या प्रश्नचिन्हावर आले। त्याला माहीत आहे हे आम्ही आमची पूर्ण महाराष्ट्रामधली खडी आहे सामाजिक क्षेत्रामधली काम करण्याची। आम्ही झेंडे घेणारे माणसं नाही, आम्ही सेवा करणारे माणसं नाही, बाकी काही नाही। तुमचं मत नाही पाहिजे आम्हाला, काम करत आहे, लीडर नाही कोणी याच्यात। चला ओके उद्या येता नाही, माझी मिसेस आहे, उद्या आम्ही जाता जाता येईल। माझी मिस्त्री सुद्धा सरपंच मित्र, मी सुद्धा सरपंच मित्र। चालेल। गणेशपूर, तालुका नांदगाव, खंडेश्वर, जिल्हा अमरावती येथून त्या महिलेला घेतलं मित्र हो, गाडीमध्ये टाकलं, परंतु गावकरी चिंतित पडले होते कोण आहे। परंतु त्या ठिकाणी प्रश्नचिन्हाचे मतीन भोसले यांनी माहिती दिली की आम्ही झेंडे घेणारे माणसं नाहीत, आम्ही सेवा करणारे माणसं आहोत। गावकरी सुद्धा चकित झाले। असेही बेघर मनोरुग्णांना, ज्यांना कोणी सांभाळत नाही, गावकरी सुद्धा त्या ठिकाणी हैराण झाले की असेही माणसं या जीवनामध्ये आहेत आणि या अशा निराधारांसाठी मदतीचा हात देतात आहे। गावकऱ्यांनी सुद्धा या नंददीप फाउंडेशनला धन्यवाद मानले। त्यानंतर मंगरूळ चव्हाळा पोलीस स्टेशन अंतर्गत त्या महिलेला पोलीस स्टेशनमध्ये नेले, तिथे संपूर्ण प्रोसेस केली। त्यानंतर प्रश्नचिन्ह येथे जाऊन मतीन भोसले यांच्या आश्रमाला भेट दिली, ज्या ठिकाणी 500 पारधी समाजाचे विद्यार्थ्यांचा सांभाळ केला जातो आणि तेथून मग नंददीप फाउंडेशनने यवतमाळ येथे आपले प्रस्थान केले। यवतमाळ पोहोचताच ती बेघर माई आपल्या नंददीप फाउंडेशनवर पोहोचताच तिला फार आनंद झाला मित्र आणि त्या महिलेचे वाढलेले केस, गुंतलेले केस, जवळपास 22 वर्षापासून तिने आंघोळ केली नव्हती। अशा अवस्थेमध्ये ती महिला अत्यंत वाईट अवस्थेमध्ये त्या ठिकाणी होती। परंतु नंददीप फाउंडेशन अशा निराधारांसाठी काम करते, ज्यांना परिवार नाही, ज्यांचा परिवार हरवलेला आहे,
ज्यांना परिवारामध्ये कोणी सांभाळ करत नाही, ज्याला आई नाही, ज्याला बहीण नाही, ज्यांचं मानसिक संतुलन हरवलेलं आहे, ज्यांना राहायला घरसुद्धा नाही, अशा निराधारांना घर देण्याचं काम नंददीप फाउंडेशन करते आहे. आपल्या सगळ्यांची सहकार्य नंददीप फाउंडेशनला असल्यामुळे नंददीप फाउंडेशन यवतमाळ ही सेवा अलगद पार करते आहे. मित्र, अत्यंत वाईट अवस्थेमध्ये ही महिला होती, अत्यंत विदारक परिस्थितीमध्ये होती, परंतु नंददीप फाउंडेशन या ठिकाणी आज 588 बेघर बांधवांना निवारा देण्यात आलेला आहे. 477 बेघर बांधवांना बरं करून घरपोच पोहोचवण्यात आलेलं आहे. ही सेवा या ठिकाणी चालते आहे. नंददीप फाउंडेशन बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र येथे पोहोचताच त्या माईने आनंदाचा या ठिकाणी श्वास घेतला आणि आपल्या प्रकल्पावर पोहोचली. अत्यंत वाईट अवस्था होती. नथाजीशी ती बोलत होती, नथाजी तिच्याशी गप्पा करत होती, नथाजीसोबत ती बोलताना आपण पाहतो आहे, परंतु तिला येऊ नको, इतके केस कसे वाढलेले आहेत अशी ती म्हणाली आणि तिला नंददीप फाउंडेशनने स्वीकारले. जय हिंद, जय गाडगे. पाहता नंददीप फाउंडेशन बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र यवतमाळ समर्थवाडी नगरपालिका शाळा क्रमांक 19 एकदा अवश्य भेट द्या, जेणेकरून आपणास अशा निराधार कुठेही दिसलात तर आपण आमच्यापर्यंत संपर्क होईल. जय हिंद, जय गाडगे. बाबा काय काळजी करू, चांगला माणूस आहे, सगळ्यांचं सांभाळतो, काय छान लांब केस आहे बाई, आमच्या केस नाही वाढत. आज या ठिकाणी नंददीप फाउंडेशन आज दिनांक 18 ऑगस्ट 2024 रोजी आम्हाला फोन आला की अत्यंत वाईट अवस्थेमध्ये एक मीराबाई नावाची महिला आहे, तिला परिवारामध्ये कोणी नाही. तर त्या ठिकाणी आम्ही नेरच्या पुढे गेलो. मंगरूळ चव्हाळ्याच्या समोर गाव आहे, त्या गावात परिस्थिती खराब होती. नालीतलं पाणी पिते, मोरडातलं पाणी पिऊन ती जगत आहे, फेकलेलं अन्न ती खाते आहे. आणि आम्हाला हे कळताच आम्ही त्या ठिकाणी गेलो, तिला आणण्यासाठी गेलो आणि तिला तिथून आणलं. त्या ठिकाणी आमचे मार्गदर्शक आदरणीय आनंद कसंबे सर, दैनंदिन तथा जिल्हा दूरदर्शन प्रतिनिधी सुद्धा सोबत आलेत. आमचे मित्र अमित भाऊ कांबळे सुद्धा सोबत आलेत. अमित भाऊ या नंददीप फाउंडेशनच्या लेखीचं उत्कृष्ट काम करतात आहेत, सेवा देत आहेत. आणि अमित भाऊ सुद्धा सोबत होते, आमचे अक्षय भाऊ निवारे सुद्धा सोबत होते. आणि या बेघर बांधवा महिला प्रभूजींना आज रोजी या ठिकाणी नंददीपमध्ये आणण्यात आलेलं आहे. आणि लवकरच ती उद्या केश कर्तन करून तिची आंघोळ वगैरे करून एकदम तिच्यामध्ये बदल सुद्धा होणार आहे. आणि 15 दिवसामध्ये उपचाराने ती जवळपास पूर्णपणे ठणठणीत बरी होईल. परंतु कोणीही परिवारात नसल्यामुळे कायमस्वरूपी निवारा केंद्रामध्ये नंददीप फाउंडेशनमध्ये तिला निवारा देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. जर कोणी नातेवाईक सापडले तर आम्ही नक्कीच तिला घरपोच पोहोचून देण्याचं कार्य करूया. आणि नंददीप फाउंडेशन यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्र, जेणेकरून नंददीप फाउंडेशन अशा बेघर बांधवांपर्यंत पोहोचेल. जय हिंद, जय गाडगे. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून त्या बेघर माईची केश कर्तन करण्यात आले. अत्यंत वाईट अवस्था होती. केसामध्ये मशीनसुद्धा जात नव्हती. अत्यंत बिकट परिस्थिती. केसामध्ये मशीन कटिंग करतानासुद्धा तिला आम्हालासुद्धा त्रास होत होता आणि तिलासुद्धा त्रास होता, कारण उवा भरलेल्या होत्या, माती भरलेली होती, कारण बेवारस अवस्थेमध्ये होती माई. आणि 2.5 ते 3 फूट केस वाढलेले होते, भयंकर केस, आणि केस सगळे गुंतलेले होते. ह्या गुंता काढताना संदीप शिंदे या ठिकाणी आपण पाहतो आहे. मित्र हो, अत्यंत वाईट अवस्थेमध्ये ही महिला बेघर अवस्थेमध्ये, बेवारस अवस्थेमध्ये होती. तिला नंददीप फाउंडेशन निवारा दिला. निवारा दिल्यानंतर तिचे केस कर्तन करण्यात आले. अत्यंत आपण पाहत राहा नंददीप फाउंडेशन लाईव्ह. या ठिकाणी आपण चॅनलवर सर्व व्हिडिओ, अन्नदानाचे व्हिडिओसुद्धा या चॅनलवर येतात. आपण पाहतो आहे नंददीप फाउंडेशन बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र यवतमाळ. अशा एकूण 588 बेघर बांधवांना नंददीप फाउंडेशनने निवारा दिला. 477 बेघर बांधवांना घरपोच पोहोचवण्यात नंददीप फाउंडेशन यशस्वी झालेलं आहे.
फार तिचे गुंतलेले केस आणि केस मोकळे होताच इतकी आनंदाने ती बहरली की तिच्या आनंदामध्ये पारावार उरला नव्हता. अत्यंत वाईट अवस्था. या अवस्थेमध्ये नंदिनी शिंदे यांनी तिची आंघोळ करून दिली, शॅम्पू टाकून डोकं धुवून दिलं, पाठ घासून दिली, हातपाय घासून दिले. त्यानंतर तिला वाटलं की माझं कोणीतरी या जगामध्ये आहे. नंदिनीचा हात लागताच, नंदिनी शिंदेचा हात लागताच ती बाई महिला आई अत्यंत भावूक झाली आणि नंदिनीने तिचं डोकं शॅम्पूने घासून दिलं, हातपाय घासून दिले. नंदिनी शिंदे ही 24 तास या बेघर बांधवांसाठी आपल्या नंददीप फाउंडेशन इथे राहते आहे. संदीप शिंदे आणि नंदिनी शिंदे यासोबतच हर्षालीसुद्धा या ठिकाणी सोबत राहते आहे. मित्र फार अत्यंत वाईट अवस्थेमध्ये हा परिवार या बेघर बांधवांसोबत आज 150 बेघर बांधव या निवारा केंद्रावर आहेत आणि त्यांच्यासोबत 24 तास राहून हे सेवा करतात आहे. अशा निराधारांना, ज्यांना घर नाही, ज्यांना परिवार नाही, ज्यांना परिवाराने टाकलं गेलेलं आहे किंवा ज्यांना आईवडील नाही आणि मानसिक संतुलन हरवलेलं आहे, मायेचा घास त्यांना मिळावा यासाठी दानशूर दानदातेसुद्धा मदत करत असतात. यवतमाळातील डॉक्टरसुद्धा मदत करत असतात. डॉक्टरांची 22 डॉक्टरांची टीम नंददीप फाउंडेशनच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. यवतमाळातील सर्व डॉक्टर या ठिकाणी निवारा केंद्रामध्ये सेवा देण्याचं काम करतात आहे. यासोबत नंदिनी आपण पाहतो आहे, नंदिनी शिंदे तिला कपडे घालून देत आहे, परंतु ती कपडे घालू देत नाही कारण तिने 22 वर्षापासून जवळपास कपडेच घातले नव्हते. आज पहिल्यांदा ती कपडे घालत आहे, त्यामुळे तिलासुद्धा कपडे घालायचंसुद्धा माहीत नाही. परंतु नंददीप फाउंडेशन बेघर निवारा केंद्र येथे येताच त्या ठिकाणी कपडेसुद्धा तिने परिधान केले. फार अत्यंत वाईट अवस्था आहे. पॅन्ट घालून देताना नंदिनी शिंदे आपण पाहतो आहे. मित्र अत्यंत वाईट अवस्थेमध्ये ती महिला आणि कपडे घातल्यानंतर ती महिला अशी दिसायला लागली जणू काही तिच्यामध्ये खूप बदल झाला आणि ती जेवण मागते आहे, मला जेवण द्या. नक्कीच तिला जेवणसुद्धा आपण देणार आहोत, तिचा सांभाळसुद्धा करणार आहोत. आईप्रमाणे माझ्या आईसारखी आहे. ह्या कुटुंब आहे नंदिनी शिंदे, संदीप शिंदे आणि हर्षाली शिंदे 24 तास या बेघर बांधवांसोबत राहून आपली सेवा करतात आहे. कटिंग अंघोळ झाल्यानंतर ती संदीप शिंदे यांना बिलगली. आई आहे, आईची माया आहे आणि तिला असं जवळ कोणीही घेतलं नाही. मित्र कोणीही तिला जवळ न घेतल्यामुळे ती अशा अवस्थेमध्ये होती. कारण कसं आहे, आई असते, आईची माया कोणालाही नसते आणि आई हा हृदयातून निर्माण झालेला हा शब्द आहे. म्हणून नंददीप फाउंडेशन ही सेवा करते आहे. संदीप शिंदे यांच्याजवळ ती जाताच त्या निवारा केंद्रावरून तिचा फेरफटका मारताना नंदिनी शिंदे आणि संदीप शिंदे आपण पाहतो आहे. नंददीप फाउंडेशन यूट्यूब लाईव्ह पाहत राहा. जय हिंद जय. नंददीप फाउंडेशन यवतमाळ समर्थवाडी नगरपालिका शाळा क्रमांक 19 पाहत राहा, मदत करा आणि मदतीचा हात द्या.